अमरावतीत चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना थेट आव्हान दिलं आहे। उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी ट्रकद्वारे सामान शिफ्टिंग करीत असताना महिलेच्या 4 चाकी गाडीतील 5 लाखांहून अधिक किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। आता प्रश्न असा की इतक्या कडक सुरक्षेच्या परिसरात चोरटे एवढं मोठं काम करून निसटले तरी कसे? पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट। एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उच्च अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरीची ही घटना घडली आहे। फिर्यादी महिलेच्या पतीची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्याने सामान शिफ्टिंग करिता ट्रक बोलावण्यात आला होता। ट्रक मध्ये 7 ते 10 कामगार उपस्थित होते। या दरम्यान फिर्यादी महिलेने आपल्या 4 चाकी वाहनाच्या सीट खाली ठेवलेली एक काळी बॅग गायब झाली। 5,24,500 रुपये किमतीचा मुद्देमाल गहाळ झाला। फिर्यादी महिलेने तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविला। घटनास्थळी पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञांनी पंचनामा केला। सदर परिसरात यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत। या घटनेमुळे उच्च अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। शासकीय निवासस्थान, उच्च अधिकाऱ्यांचा परिसर आणि तरीही लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला। पोलिसांसाठी हे केवळ एक प्रकरण नाही तर थेट प्रतिष्ठेचं आव्हान ठरू लागलं आहे। पुढील तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।